डू ऑर डाय अशी परिस्थिती आल्याशिवाय माणूस सगळी ताकद पणाला लावून कधीच लढत नाही. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. हे खरं आहे का की फर्स्ट अटेम्प्ट आणि लगेच फर्स्ट रँकसुद्धा मिळू शकतो? नक्कीच मिळू शकतो, पण त्यासाठी मेहनतसुद्धा तशीच करावी लागते. ज्यावेळेला एखादा व्यक्ती 100मध्ये पहिला येत असतो, त्यावेळेला त्यांनी नक्कीच 99 जणांपेक्षा काहीतरी वेगळं केलेलं असतं. ते वेगळं करण्याची आणि तेवढी मेहनत करण्याची तुमच्यात जर तयारी असेल, तर तुम्हीसुद्धा ठरू शकता महाराष्ट्राचे टॉपर. पण यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे? सुरुवात कशी करावी? सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच समजत नाही की सुरुवात कुठून करायची. सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं ध्येय निश्चित करा की तुम्हाला एक्झॅक्टली करायचं काय आहे. म्हणजे तुम्हाला राज्यसेवा करायची आहे, राज्यसेवेतून तुमचं ध्येय काय आहे? तुम्हाला कंबाईंड एक्झाम द्यायची आहे, कंबाईंडमध्ये कोणतं पद तुम्ही फोकस करत आहात, की फक्त तुम्हाला कोणती तरी नोकरी मिळवायची आहे? हे पहिल्यांदा तुम्ही ठरवा आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रवासाला सुरुवात करा. मग ज्यावेळेला तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे जी असली पाहिजे, ती म्हणजे आयोगाचा सिलॅबस किंवा ज्याला आपण अभ्यासक्रम असं म्हणतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अभ्यासक्रम पहा. जर तुमच्याकडे अभ्यासक्रम नसेल, जर तुम्ही अभ्यासक्रम वाचलाच नाही, तर तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला समजणार नाही. आणि मग त्यामुळे तुमच्या प्रवासाला किंवा तुमच्या अभ्यासाला एक दिशा मिळणार नाही. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अभ्यासक्रम माहिती पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये कुठले विषय येतात, त्या विषयांमध्ये कुठले घटक येतात, हे सगळ्यात पहिल्यांदा माहिती करून घ्या. तुम्ही म्हणाल की हे तर कॉमन आहे मॅडम, परत परत का सांगतायत? हे मी अशा विद्यार्थ्यांसाठी सांगते ज्या विद्यार्थ्यांना MPSCचा अनुभव नाहीये आणि जे आता MPSCच्या प्रवाहामध्ये यायला लागलेत. सो तुम्ही याला त्याला विचारत बसण्यापेक्षा की मी एक्झॅक्टली काय करू हे विचारत बसण्यापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आयोगाचा जो सिलॅबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल की पूर्वपरीक्षा कशी असते, मुख्य परीक्षा कशी असते, कोणत्या पदांसाठी मुलाखत असते, कोणत्या पदांसाठी तुम्हाला फिजिकल म्हणजे शारीरिक चाचणी सुद्धा द्यावी लागते. या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवरती मिळेल, जी की mpsc.government.in अशी आहे. ओके, तर MPSC या वेबसाईटला तुम्ही जा, तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर सगळ्यात पहिलं पाऊल तुमचं हेच असलं पाहिजे की तुम्ही सिलॅबस पाहिला पाहिजे. आता काही जण असे असतील की ज्यांनी ऑलरेडी सिलॅबस वगैरे पाहिलेला आहे, पण तरीसुद्धा हा फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि त्यांना समजत नाही की एक्झॅक्टली काय करायचंय. तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, तुमची पुस्तकं अगदी तोंडपाठ जरी असतील तरीसुद्धा तुम्ही चांगल्या मार्क्सनी पास होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे, ते म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवायच्या. प्रश्नपत्रिका सोडवायच्या, पण त्या कोणत्या सोडवायच्या हा दुसरा प्रश्न येतो. तुम्ही ज्यावेळेला प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करणार आहात त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आयोगाचे जे आत्तापर्यंतचे प्रश्नपत्रिका आहेत, आयोगाचे जे प्रश्न आहेत त्यांची प्रॅक्टिस करा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आयोगाचे पेपर सोडवा आणि त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिससाठी म्हणून इतर कोणत्याही जे अकॅडमी असतात किंवा टेस्ट सिरीज असतात, तर कोणतीही टेस्ट सिरीज तुम्ही घेऊन ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या. आता प्रश्नपत्रिका सोडवणं म्हणजे नक्की काय हेच बऱ्याच जणांना समजत नाही. म्हणजे मी एक क्वेश्चन पेपर घेतला, त्याच्यातले 100 प्रश्न मी सोडवले, त्यानंतर मी 100 पैकी मला किती मार्क्स मिळाले हे बघितलं आणि मी तो पेपर ठेवून दिला. याला प्रश्नपत्रिका सोडवणं म्हणतात का? तर ॲब्सोल्युटली नो. याला प्रश्नपत्रिका सोडवणं असं म्हणत नाहीत. मग तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे? आता आज जे मी सांगत आहे ना, हे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि हे आत्तापासून तुमच्या एक्झाम डेटपर्यंत तुम्हाला व्यवस्थितपणे फॉलो करायचं आहे. प्रश्नपत्रिका सोडवायची म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक क्वेश्चन पेपर घेतला. तुम्हाला बरोबर 1 तासाचा वेळ लावून, म्हणजे जर तुम्ही कंबाईनसाठी प्रिपेअर करत असाल तर बरोबर 1 तासाचा टायमिंग तुम्हाला सेट करायचा आहे आणि तुम्हाला तो क्वेश्चन पेपर सोडवायला सुरुवात करायची आहे. बरोबर 1 तास झाल्यानंतर मग तुमचे 50 प्रश्न जरी सोडवून झाले असतील, 60 प्रश्न सोडवून झाले असतील किंवा तुमचे 100 प्रश्न सोडवून झालेले असतील, किती प्रश्न झाले, पहिली प्रश्नपत्रिका सोडवताना हे मॅटर करत नाही. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय पाहायचं आहे की 60 मिनिटं झालेली आहेत आणि आता तुमचा जेवढा अटेम्प्ट झालेला आहे तिथेच तुम्हाला थांबायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचा पेपर सोडवून झाल्यानंतरचा पुढचा जो अर्धा तास असेल, तो अर्धा तास तुम्हाला याच्यासाठी घालवायचा आहे की तुम्ही टोटल अटेम्प्ट किती केलेला आहे. ओके, तुमचे अटेम्प्ट किती आहेत, म्हणजे समजा तुम्ही, आपण फॉर एक्झाम्पल पकडून चालूयात की समजा तुम्ही 65 क्वेश्चन अटेम्प्ट केले. ओके,
त्या 65 पैकी तुमचे करेक्ट किती आलेले आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे, तुमचे रॉंग किती आलेले आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचे एकूण म्हणजे आता समजा तुमचे चुकले किती, समजा 18 चुकले, तर मायनस सिस्टीम जी आहे, म्हणजे तुम्ही कंबाईनसाठी करत आहात की राज्यसभेसाठी करत आहात, तर त्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम वेगळी आहे. म्हणजे कंबाईनसाठी करत असाल तर 1/4 आहे, आणि जर तुम्ही राज्यसभेसाठी करत असाल तर 1/3 आहे. तर तुमचे किती चुकलेत आणि त्यामुळे तुमचे मायनस किती गेले, म्हणजे इथे तुम्ही निगेटिव्ह असं लिहू शकता. इथे मायनस तुमचे किती गेले तो नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. ओके. आणि हे करून मग तुमचा जो फायनल स्कोर येईल, म्हणजे टोटल स्कोर जो येईल तो तुम्हाला तिथे लिहून काढायचा आहे. हे मी पहिल्या अर्ध्या तासाबद्दल बोलते, ज्या वेळेला तुम्ही पेपर सोडवता. हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच पुढची स्टेप काय करायची आहे, की जे 7 सब्जेक्ट आहेत, म्हणजे तुम्ही सिलेबस पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करताय. जे 7 सब्जेक्ट आहेत त्या 7 सब्जेक्टची नावं तुम्हाला लिहून काढायची आहेत. आणि त्या 7 सब्जेक्टसाठी सुद्धा तुम्हाला परत त्याच पद्धतीने की तुम्ही अटेम्प्ट किती केले, फॉर एक्झाम्पल जर पॉलिटी असेल तर पॉलिटीमधले तुम्ही अटेम्प्ट किती केलेले आहेत, त्यानंतर तुमचे करेक्ट किती आलेले आहेत, त्यानंतर तुमचे चुकले किती, आणि पॉलिटीमध्ये तुम्ही निगेटिव्ह मार्किंगमध्ये किती केलात, आणि तुम्ही किती सोडवले नाही, म्हणजे अटेम्प्ट जेवढा असेल, अर्थात 10 प्रश्न जर आले असतील पॉलिटीचे, तुम्ही जर समजा 10 पैकी 5 अटेम्प्ट केले असतील, तर अर्थात जे तुम्ही सोडून दिले आहे त्याची संख्या सुद्धा किती येईल, 5 येईल, अशा पद्धतीने. ओके. हे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचं करायचं आहे. आता हे केल्यानंतर काय होईल की तुमच्या लक्षात येईल की बाबा पॉलिटीमध्ये जे 10 प्रश्न येतात त्यापैकी मी फक्त 5च अटेम्प्ट करू शकलो, आणि त्याच्यापैकी माझे 3 बरोबर आले, 2 चुकले. ठीक आहे. मग आता हे सगळं करायचं कशासाठी, ज्यावेळेला तुम्ही सगळ्या सब्जेक्टचं असं काढाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की कोणता तरी एक सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम अटेम्प्ट केलाय आणि मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे बरोबर आलेत. तर असा सब्जेक्ट तुम्हाला बाजूला लिहून ठेवायचा आहे. असा कोणता तरी सब्जेक्ट असेल ज्याच्यात तुम्ही सगळ्यात कमी अटेम्प्ट केलाय आणि तुमचे चुकलेत पण जास्त, असा सब्जेक्ट तुम्हाला बाजूला काढून ठेवायचा आहे. आता मधले जे सब्जेक्ट असतील ते कसे असतील की पॅरलल असेल, म्हणजे जास्त बरोबरही नाहीत आणि जास्त चुकीचेही नाहीत. आता या सगळ्यांचा अभ्यास करताना किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला कुठे होणार, ज्या सब्जेक्टचे तुमचे मॅक्झिमम बरोबर आलेले आहेत तो सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग पॉईंट झाला, बरोबर, ज्याचे तुम्ही जास्त अटेम्प्ट केले. ज्या वेळेला पण तुम्ही कोणताही पेपर सोडवायला घ्याल, ज्या वेळेला पण तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला घ्याल, मग अगदी तुम्ही आयोगाच्या एक्झामला बसलात तरी सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्याच विषयाचे प्रश्न सोडवायला घेणार आहात ज्या विषयाचे तुमचे मॅक्झिमम बरोबर येतात. हे का सांगते मी, कारण त्याच्या पाठीमागे एक सायकोलॉजिकल रिझन आहे. जर तुम्ही पेपरला बसल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अवघड वाटणारा विषय जर सॉल्व्ह करायला घेतलात, तर असं होतं की पहिला प्रश्न अवघड गेला, दुसरा प्रश्न अवघड गेला, आणि मग आपल्याला काहीच येत नाही, ही एक भावना आपल्या मनात निर्माण होते, एक टेन्शन आपल्या डोक्यामध्ये निर्माण होतं, आणि त्यामुळे पुढे जो विषय आपल्याला सोपा जातो त्याचे प्रश्न सुद्धा आपले चुकू शकतात. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तर जे विषय किंवा ज्या विषयाचे तुमचे जास्त मार्क्स, जास्त प्रश्न बरोबर येतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात, तर अशा विषयाचे प्रश्न तुम्हाला सोडवायला घ्यायचे आहेत. ओके. आता अभ्यास करताना काय करायचं, ज्या प्रश्नां जे तुम्ही आता हे अनालिसिस केलेलं असेल की तुमचे कोणत्या विषयाचे किती बरोबर येत आहेत, किती चुकत आहेत, याच्यावरून तुम्हाला स्ट्रॉंग पॉईंट समजला, वीक पॉईंट. आता ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला खूप कमी मार्क्स मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज अनालिसिस करायचं आहे की कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. मला हा विषय अवघड जातोय तर मग मी सगळा विषय परत वाचत बसणार आहे का, अजिबात वाचायचा नाही. कोणते टॉपिक आहेत ज्याच्यावरती आयोगाने आतापर्यंत मॅक्झिमम क्वेश्चन विचारलेले आहेत, तुम्हाला असे टॉपिक सिलेक्ट करायचे आहेत. जसं मी कालच सायन्सचं ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, असे टॉपिक सिलेक्ट करायचे आहेत आणि ते टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत, आणि तेवढेच टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. पण ते अशा पद्धतीने करायचे की त्या टॉपिकवरती कसाही प्रश्न आला तरी सुद्धा तो तुमचा चुकला नाही पाहिजे. आता उरतो प्रश्न, उरलेले जे विषय आहेत त्या विषयांमध्ये जिथे तुम्ही सर्वसामान्य आहात, तर अशा विषयांची तयारी करताना तुम्हाला माहिती आहे की या विषयांचा आपला बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, अगदीच आपण सगळं काही पाठीमागं सोडलेलं नाही. त्या विषयांचं सुद्धा मॅक्झिमम क्वेश्चन्स आयोगाने कोणत्या ह्याच्यावरती विचारलेले आहे त्या क्वेश्चनचा विचार करून तुम्हाला ते टॉपिक जे आहेत ते टॉपिक, म्हणजे बऱ्याच टॉपिकवरती एकाच वर्षी 2-2, 3-3 क्वेश्चन येतात, तर असे टॉपिक तुम्हाला बाजूला काढायचे आहेत आणि असे टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. हे तुम्हाला डेली करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवताय तर त्याच्यासाठी तुम्ही एक सेपरेट वही मेंटेन केली पाहिजे, एक सेपरेट डायरी मेंटेन केली पाहिजे. असं नाही की मी आज पेपर सोडवला आणि मी तो म्हणजे ज्या कागदावरती मी ते सोडवलेला आहे तो पेपरच मी कुठेतरी सोडून टाकला, अजिबात नाही. तुम्ही 8-8 दिवसाचे गॅप करा किंवा 7 दिवसांचे गॅप करा, तुम्ही
सुरुवातीला तुम्ही समजा प्रश्नपत्रिका सोडवली, हे अर्ध्या तासामध्ये तुमचं अनालिसिस झालं. हे अर्ध्या तासामध्ये अनालिसिस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रत्येक विषयामध्ये समजा आता तुम्ही जे पॉलिटीचे क्वेश्चन सोडवलेले आहेत त्याच्यापैकी जे तुमचे बरोबर आले 100% शुअर माहीत असणारे जे बरोबर आलेले आहेत, म्हणजे अगदी साधा प्रश्न की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर हे आपल्याला तोंडपाठ असतं, तर त्या प्रश्नाकडे परत नाही जायचं. एखादा असा प्रश्न आलेला असेल की जो तुम्हाला माहीतच नाही, जो तुमच्या वाचनात आलेला नव्हता, तर त्या प्रश्नाचं डिटेल असं अनालिसिस तुम्हाला नंतर करायचं आहे. तो प्रश्न कुठून आलेला आहे, त्याच्या आजूबाजूची सगळी माहिती तुम्हाला वाचायची आहे. हे तुम्हाला प्रत्येक विषयाच्या बाबतीत करायचं आहे. याला म्हणतात क्वेश्चन पेपर अनालिसिस. त्याचबरोबर समजा तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, त्याच्या खाली 4 ऑप्शन आहेत, त्या 4 पैकी हा ऑप्शन बरोबर आहे, तर उरलेले जे 3 ऑप्शन आहेत ते ऑप्शन जे आहेत त्यांच्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला करायची आहे. त्याला आपण प्रेडिक्टिव्ह अनालिसिस असं म्हणतो. याच्यामधून तुमचा काय अभ्यास होतो की समजा आयोगाने यावर्षी हा प्रश्न विचारलाय जो या ऑप्शनला ऑप्शन 1 नंबरला पकडून आहे, पुढच्या वर्षी आयोग कदाचित उरलेले जे 3 ऑप्शन आहेत तर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारू शकतो, म्हणून आपल्याला प्रेडिक्टिव्ह अनालिसिस करायचं आहे. ओके, तर ही झाली एक गोष्ट. अशा पद्धतीने तुम्ही 7 दिवस समजा तुम्ही पेपर सोडवले, तर 7 दिवसाचे तुमचे 7 क्वेश्चन पेपर झाले. 8व्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, हे जे 7 दिवसाचे क्वेश्चन पेपर आहेत त्या क्वेश्चन पेपरचं जे तुम्ही अनालिसिस केलेलं आहे, म्हणजे तुमच्या मार्क्सचं जे अनालिसिस केलेलं आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये किती, कोणत्या सब्जेक्टमध्ये किती, हे तर 8व्या दिवशी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा एक ग्राफ चेक करायचा आहे की पहिल्या दिवशी मी पॉलिटिक्सचे किती सोडवले, किती बरोबर आले, दुसऱ्या दिवशी माझ्यात काही इम्प्रूव्हमेंट झाली का, तिसऱ्या दिवशी काय झाली का, चौथ्या दिवशी काय झाली का. 8व्या दिवशी तुम्ही चेक करायचं आहे की आत्तापर्यंत जे तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होत आहे की नाही. आणि जर तुमची इम्प्रूव्हमेंट होत असेल तर व्हेरी गुड, म्हणजे तुमचा पहिल्या दिवशी स्कोर अगदी 10-20 जरी आला तरी सुद्धा टेन्शन घेऊ नका. 8व्या दिवसापर्यंत जर तुम्ही मी सांगितलेल्या मेथडने अनालिसिस करत असाल तर तुम्ही जे 10 किंवा 20 मार्क्सवर असाल, 8व्या दिवशीपर्यंत तुम्ही कमीत कमी 30-35 मार्क्सवरती तरी आलेले असाल. मग आत्तापासून जर आपण आपल्या एक्झाम डेटपर्यंतचा विचार केला तर आपल्याकडे भरपूर कालावधी आहे. किमान तुम्ही म्हणजे 50 क्वेश्चन पेपर तरी सोडवूच शकता, एवढा कालावधी तर इझिली आपल्याकडे अवेलेबल आहे. जर आपण म्हणजे अनालिसिसचा एक दिवस सोडून दिला किंवा कधी काही घरामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून जरी काही दिवस सोडून दिले आपण, तरी सुद्धा 50 दिवस तुमच्याकडे अवेलेबल आहेत. 50 प्रश्नपत्रिका तुम्ही नक्कीच सोडवू शकता. त्या 50 प्रश्नपत्रिकांचं तुम्हाला अशा पद्धतीने अनालिसिस करायचं आहे आणि डेली स्वतःला चेक करायचं आहे की कालच्यापेक्षा माझी इम्प्रूव्हमेंट जास्त झाली आहे का. हे चेक का करायचं आहे, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःशी टक्कर देत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःला चॅलेंज करत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्वतःमध्ये किती इम्प्रूव्हमेंट होते. काल मला हा सब्जेक्ट अवघड गेला, हा असं असू शकतं की एखादा क्वेश्चन पेपर टफ असेल त्यामुळे तुमचा स्कोर कमी येईल. स्कोर कमी आला ना तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बरेच विद्यार्थी काय करतात, प्रश्नपत्रिका सोडवतात, स्कोर व्यवस्थित येत नाही, स्कोर कमी येतोय म्हणून प्रश्नपत्रिका सोडवायचंच सोडून देतात. तर ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जरी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली आणि तुम्हाला कमी मार्क्स मिळाले तरी सुद्धा तुम्हाला कोणी पनिशमेंट देणार नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली आणि अगदी तुमचा 75 स्कोर आला तरी सुद्धा तुम्हाला कुठलंही अवॉर्ड मिळणार नाही किंवा तुम्हाला लगेच पोस्ट मिळणार नाही, राईट. सो मग हे कशासाठी चालू आहे, फक्त प्रॅक्टिससाठी चालू आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॉपरली प्रॅक्टिस करत नाही, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या चुका समजत नाहीत, तोपर्यंत तुम्ही नवीन काहीही शिकणार नाही. आणि चुका समजून घेण्यासाठी तुम्ही आयोगाच्या पेपरची वाट पाहू नका, कारण तिथे जर तुम्ही तुमचं नशीब आजमावायला गेलात तर तुम्ही दणकण खाली आपटाल. सो बेटर आहे की आत्ता क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, स्वतःला टेस्ट करा, किती अभ्यास झालाय ते पहा, कुठल्या विषयाचा झालाय पहा. एखाद्या दिवशी खूपच कमी स्कोर आला तर मग मी उद्यापासून प्रश्नपत्रिका सोडवणार नाही असं तर अजिबात करू नका. सुरुवातीला जर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर आज एक क्वेश्चन पेपर सोडवा, अर्ध अनालिसिस आज करा, उद्या राहिलेला पेपर अनालिसिस करा, परवा दुसरी प्रश्नपत्रिका घ्या. म्हणजे अल्टरनेटिव्ह डेजला आज पेपर सोडवला की उद्या घ्या परत एक पेपर, परत घ्या परत एक पेपर. अशा पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल, पण स्वतःची इम्प्रूव्हमेंट चेक करणं हे मस्ट आहे. आणि हे प्रत्येक टॉपर करत असतो. तुम्ही किती टॉपर्सची भाषणं ऐकली, किती टॉपर्सनी तुम्हाला सांगितलं हे मला माहीत नाही, पण जर तुम्ही ही पद्धत फॉलो केली तर आणि तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकता. ओके,
आता एक सरप्राईज तुमच्यासाठी की तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करू शकता. माझ्यासोबत इन द सेन्स, जर तुम्हाला स्वतःचं स्वतः ॲनालिसिस करायला टफ वाटत असेल, तर आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे, त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जॉईन व्हा. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, पण एक आहे की तुम्ही जर सुरुवात करणार असाल, तर त्या गोष्टीवरती तुम्ही टिकून राहा. कारण सगळ्यात महत्त्वाचं, मला हे अजिबात आवडत नाही की सुरुवातीला खूप जोश दाखवायचा, स्टार्ट करायची आणि नंतर मध्येच सोडून द्यायचं, मधून लिंक तुटलेली मला अजिबात आवडत नाही. सो विचार करायला 2-3 दिवस घ्या. त्याच्यानंतर जरी तुम्ही स्टार्ट केलं तरी चालेल. जर तुम्हाला हवा असेल, तर मी तुमच्यासाठी क्वेश्चन पेपर अवेलेबल करून देईन. तुम्हाला तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि मी जे क्वेश्चन पेपर अवेलेबल करून देईन ते क्वालिटी क्वेश्चन पेपरच असतील. असं नाही की मी कोणते तरी क्वेश्चन पेपर उचललेत आणि तुम्हाला ते पाठवलेत, अजिबात नाही. त्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस तुमचं तुम्ही करा. एक्सप्लेनेशन मी सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देईन जेवढं मला पॉसिबल असेल. समजा तर 100 प्रश्नांपैकी काही प्रश्न असे असतील ज्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला अवेलेबल होत नाहीये किंवा जे तुम्हाला खूप टफ वाटतंय, तर ते क्वेश्चन, त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही मला आपल्या ग्रुपवरती पाठवू शकता आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला लगेच तिथे म्हणजे टेक्स्ट मेसेजनी पाठवेन, किंवा मग जर पॉसिबल असेल की ती एखादी कन्सेप्ट असेल, टफ असेल, तर मग तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन हे व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा मिळेल. सो जर तुम्ही त्याच्यासाठी रेडी असाल, तरी तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. कारण आता खूप कमी वेळ राहिला आणि जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंगनी केलं तरच तुम्ही टिकू शकता. मी परत परत हे सांगते. त्याचं रिझन म्हणजे जोपर्यंत एखाद्याला कितीही ओरडून सांगितलं ना, तर काहींना म्हणजे ते ऐकायचंच नसतं. सो मी फक्त याच्यासाठी सांगते, जर तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर हे तुम्ही नक्की ऐका. इथे तुम्हाला स्क्रीनवरती आपल्या टेलिग्राम चॅनलची टेलिग्राम ग्रुपची लिंक दिसत असेल, तर तुम्ही या ग्रुपवरती जाऊन टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करू शकता. ओके. सो जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, मी जे सांगितलं ते पटलं असेल, तर लेक्चरला नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत हे लेक्चर शेअर करा. थँक्यू.